लिब्रिऑफिस इम्प्रेस मधील प्रेझेंटेशन नोट्स वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियल मध्ये आपण नोट्स आणि त्यास प्रिंट कसे करायचे याबद्दल शिकू. नोट्स दोन उद्देशासाठी वापरले जातात. प्रेक्षकांसाठी प्रत्येक स्लाइडवर अतिरिक्त मटेरियल किंवा संदर्भ रूपात असते, जे सादरकर्त्याला प्रेक्षकांसमोर स्लाइड उपस्थित करताना रेफरन्स नोट्सच्या रूपात मदत करते. सॅम्पल impressओडीपी प्रेझेंटेशन उघडा. डाव्या बाजूवरील स्लाईड्स पेन वरून ओव्हरव्यू स्लाईड शीर्षक निवडा. टेक्स्ट ला बदला. To achieve 30% shift to open source software within 1 year. To achieve 95% shift to open source software within 5 years. पेज वर काही नोट्स जोडू, म्हणजे जेव्हा ते प्रिंट होतील तर वाचकांकडे काही रेफरन्स मटेरियल असतील. नोट्स संपादित करण्यासाठी नोट्स टॅब वर क्लिक करा. नोट्स टेक्स्ट बॉक्स स्लाइडच्या खाली प्रदर्शित आहे. येथे आपण नोट्स टाइप करू शकतो. क्लिक टू एड नोट्स वर क्लिक करा. लक्ष द्या, तुम्ही हा बॉक्स संपादित करू शकता. या बॉक्स मध्ये मॅनेजमेंट वुड लाइक टू एक्सप्लोर cost saving from shifting to open source software. Open source software has now become a viable option to proprietary software. Open source software will free the company from arbitrary software updates of proprietary software. आपण आपली पहिली नोट तयार केली आहे. नोट्स मध्ये टेक्स्टला फॉर्मॅट करणे शिकू. टेक्स्ट निवडा. इम्प्रेस विंडोच्या डाव्या कोपऱ्यावरून फॉन्ट टाइप ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि ट्विग मोनो निवडा. पुढे फॉन्ट साइझ ड्रॉप डाउन मध्ये 18 निवडा. त्याच टास्क बार वरून बुलेट आयकॉन वर क्लिक करू. टेक्स्टला आता बुलेट पॉइंट्स आहेत. स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये सर्व नोट्स सेट करण्यासाठी नोट्स मास्टर तयार करणे शिकू. मेन मेन्यू वरून व्ह्यू आणि नंतर मास्टर वर क्लिक करा आणि नोट्स मास्टर वर क्लिक करा. नोट्स मास्टर व्ह्यू दिसेल. लक्ष द्या, दोन स्लाइड्स प्रदर्शित आहेत. याचा अर्थ प्रेझेंटेशन मध्ये प्रत्येक मास्टर स्लाइड साठी एक नोट्स मास्टर चा वापर केला आहे. नोट्स मास्टर स्लाइड टेम्पलेट प्रमाणे आहे. तुम्ही येथे फॉर्मॅटिंग प्रेफरन्स सेट करू शकता, जे नंतर सर्व नोट्स मधील प्रेझेंटेशन मध्ये लागू होईल. स्लाईड्स पेन वरून पहिली स्लाइड निवडा. नोट्स प्लेस होल्डर वर क्लिक करा आणि त्यावर प्रदर्शित असलेला टेक्स्ट निवडा. इम्प्रेस विंडोच्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यावरून फॉन्ट साइझ ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि 32 निवडा. मेन मेन्यू वरून फॉर्मॅट आणि कॅरेक्टर वर क्लिक करा. कॅरेक्टर डायलॉग बॉक्स दिसेल. फॉन्ट इफेक्ट्स टॅब वर क्लिक करा. फॉन्ट कलर ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि रेड निवडा. ओक वर क्लिक करा. नोट्स मध्ये लोगो जोडू. त्रिकोण जोडू. ड्रॉइंग टूलबार वरून बेसिक शेप्स वर क्लिक करा आणि आयसोसेलेस ट्रायंगल निवडा. नोट्स टेक्स्ट बॉक्सच्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यावर त्रिकोण निविष्ट करा. त्रिकोण निवडा आणि कॉन्टेक्स्ट मेन्यू साठी राइट क्लिक करा. एरिया वर क्लिक करा. एरिया डायलॉग बॉक्स दिसेल. एरिया टॅब वर क्लिक करा. फिल ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि कलर वर क्लिक करून ब्लू 7 निवडा. हे फॉर्मॅटिंग आणि लोगो तयार केलेल्या सर्व नोट्स साठी डिफॉल्ट स्वरूपात असतील. ओक वर क्लिक करा. मास्टर व्ह्यू टूलबार मध्ये क्लोज मास्टर व्ह्यू वर क्लिक करा. मेन पेन मध्ये नोट्स टॅब वर क्लिक करा. डाव्या बाजूवरील स्लाईड्स पेन वरून स्लाइड शीर्षक ओव्हरव्यू निवडा. लक्ष द्या, मास्टर नोट्स मध्ये असल्याप्रमाणे नोट्स फॉर्मॅट झाले आहेत. आता नोट्स प्लेस होल्डर आणि स्लाइड प्लेस होल्डर चा आकार बदलणे शिकूया. स्लाइड प्लेस होल्डर निवडा. माऊसचे डावे बटण दाबा आणि त्यास स्क्रीनच्या सर्वात वर घेऊन जा.
नोट्स प्लेस होल्डरचा आकार बदलण्यासाठी हे अधिक जागा बनविते. आता नोट्स टेक्स्ट प्लेस होल्डरच्या किनारवर क्लिक करा. आता माऊसचे डावे बटण पकडा आणि आकार वाढविण्यासाठी त्यास वरच्या बाजूस ड्रॅग करा. आपल्याला हवा तसा प्लेस होल्डर्सचा आकार बदलण्यास आपण शिकलो आहोत. आता नोट्स प्रिंट करणे शिकू. मेन मेन्यू वरून फाइल वर क्लिक करा आणि प्रिंट निवडा. प्रिंट डायलॉग बॉक्स दिसेल. प्रिंटर्स च्या सूचीमधून तुमच्या सिस्टम सोबत जुडलेला प्रिंटर निवडा. नंबर ओएफ कॉपीज मध्ये 2 एंटर करा. प्रॉपर्टीज वर क्लिक करा आणि ओरिएंटेशन खाली लँडस्केप निवडा. ओक वर क्लिक करा. प्रिंट डॉक्युमेंट खाली ड्रॉप डाउन मेन्यू वरून नोट्स निवडा. आता लिब्रिऑफिस इम्प्रेस निवडा. कंटेंट्स खाली स्लाईड नेम बॉक्स तपासा. डेट एंड टाइम बॉक्स तपासा. ओरिजिनल कलर बॉक्स तपासा. प्रिंट वर क्लिक करा. जर तुमच्या प्रिंटरची सेटिंग्ज व्यवस्थित कॉन्फिगर असेल तर स्लाइड्स प्रिंट होण्यास सुरुवात करेल. हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. या ट्यूटोरियल मध्ये आपण नोट्स आणि त्यांना प्रिंट कसे करायचे हे शिकलो. तुमच्यासाठी असाइनमेंट आहे. नवीन प्रेझेंटेशन उघडा. नोट्स प्लेस होल्डर मध्ये कंटेंट जोडा आणि आयत जोडा. कंटेंट चा फॉन्ट 36 आणि कलर निळा ठेवा. आयतला हिरवा रंग द्या. स्लाइड टेक्स्ट होल्डर च्या तुलनेसह नोट्स प्लेस होल्डर चा आकार जुळवून घ्या. नोट्स ब्लॅक आणि व्हाईट पोर्ट्रेट फॉर्मॅट मध्ये प्रिंट करा. तुम्हाला नोट्स च्या 5 कॉपीज प्रिंट करायच्या आहेत. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करून ही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.